नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्हा पोलिसांनी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीला गेलेले व हरवलेले तब्बल 51 मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी सोमवार दिनांक 23 मार्च रोजी सायबर क्राईम कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधित मोबाईल धारकांना त्यांचे फोन सुपूर्द केले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी हरवलेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल सायबर पोलिसांनी तांत्रिक मदतीने शोधून काढले असून त्यामध्ये कीपॅड फोनसह महागड्या स्मार्टफोनचाही समावेश आहे. आतापर्यंत मोबाईल हरवल्याच्या 4,744 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 1,051 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्यात पोलिसांना यश आलं आहे. अथणी, रामदुर्ग आणि बैलहुंगल भागातील जत्रा तसेच बस स्थानक परिसरात हरवलेल्या मोबाईल संदर्भात नागरिकांनी केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या होत्या. या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकताच सायबर पोलिसांना त्याची माहिती मिळून संबंधित क्रमांकावर तातडीने संपर्क साधत मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईल हरवल्यास नागरिकांनी त्वरित CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी केले. बेळगावमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महापौर व उपमहापौरांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला. गरज पडल्यास लोकप्रतिनिधी, महापौर तसेच उपमहापौरांच्या घरासमोर कचरा टाकून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरातील 58 वॉर्डमधील कचरा तालुक्यातील तुरमोरी गावामध्ये टाकला जात असून यामुळे परिसरातील विहिरीतील पाणी दूषित होत आहे. दुर्गंधी वाढली असून यामुळे रोगराई वाढत आहे. त्या ठिकाणी असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. यासाठीच आज संपूर्ण ग्रामस्थांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात येऊन हा प्रकल्प बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. ग्रामस्थांच्या संतापानंतर मंत्री हेब्बाळकर यांनी पालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली. बेळगाव शहराचा कचरा ग्रामीण भागामध्ये का टाकला जातो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकूणच बेळगावमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आता मोठ्या राजकीय संघर्षात बदलला असून येत्या काही दिवसात आंदोलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहुंगल तालुक्यातील गोवणकोप गावामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मृत महिलेचे नाव शिवक्का बसवराज जोडली, वय 33 असून आरोपी पती बसवराज जोडली हा व्यावसायिक वाहन चालक आहे. दोघांचा प्रेमविवाह 15 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना 3 मुले आहेत. काही वर्षांपासून पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते आणि शिवक्का 2 मुलांसह वेगळी राहत होती. 3 दिवसांपूर्वी मुलीच्या कारणावरून वाद झाला. याच पार्श्वभूमीवर बसवराज यांनी घरातून ओढत रस्त्यावर नेत दगडाने तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच दोडवाड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही तासातच आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वाद व संशयातून घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक मानली जात आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे 21 मार्च रोजी घडलेल्या एका गंभीर घटनेत संत चंद्रशेखर स्वामीजींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्ती गोमाता वाहनातून नेत असताना स्वामीजींनी त्यांना अडवून गोमातेचे संरक्षण करण्याची विनंती केली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादादरम्यान आरोपींनी निष्काळजीपणे वाहन चालवत स्वामीजींना धडक दिली, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संत चंद्रशेखर स्वामीजी यांनी आपले आयुष्य गोसेवा आणि गोसंवर्धनासाठी समर्पित केले होते. त्यांच्या निधनामुळे समाजात शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव गोरक्षक समितीच्या माध्यमातून प्रांताधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव शहर पोलिसांनी 2025 वर्षभरामध्ये विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत तब्बल 6,36 लाखांहून अधिक किमतीची मालमत्ता मूळ मालकांना परत केली. शहरातील दरोडे, साखळी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्यात आली व मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये 2,36 लाखांहून अधिक किमतीचे 2 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने, 13,000 रुपयांहून अधिक किमतीचे चांदीचे दागिने तसेच सुमारे 4 कोटी रुपये किमतीची 85 वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय 1,10,000 रुपयांची रोख रक्कम आणि CEIR पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 140 मोबाईल हस्तगत करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 6,36,93,743 रुपयांची मालमत्ता संबंधित मालकांना परत देण्यात आली असून या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री राम सेना हिंदुस्थान अनुगोळ यांच्या वतीने पोलिसांचा सत्कार करण्यात आला. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला. केंद्र सरकारच्या लैंगिक अल्पसंख्याक हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2026 विरोधात बेळगाव शहरात तृतीयपंथीय समुदायाने तीव्र संताप व्यक्त करत भव्य रॅली काढली. कित्तूर आणि चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तृतीयपंथीय सहभागी झाले होते. समुदायाच्या वतीने प्रस्तावित विधेयकाला जोरदार विरोध दर्शवण्यात आला. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक नालसा निकालाच्या विरोधात असून स्वओळख आणि शरीराच्या स्वायत्ततेवर गदा आणणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच 2017च्या कर्नाटक राज्य धोरणाशीही हे विधेयक विसंगत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ट्रान्सजेंडर या संज्ञेची व्याप्ती मर्यादित करून मोठ्या वर्गाला कायदेशीर संरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. रॅलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हे वादग्रस्त विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता येईल असे कायदे लागू करण्याचीही मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण कर्नाटकभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. भावेश सांखट हा युवक देशभर सायकलने फिरत पर्यावरण जाणीव आणि आरोग्य जागृतीचा संदेश देत आहे. 2024 पासून 2027 पर्यंत त्याने अर्धा भारत सायकलने फिरून बघितला असून त्याने जम्मू काश्मीर पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. 2027 मध्ये तो पुन्हा सायकल प्रवासासाठी निघणार असून दक्षिण भारताचा टप्पा पूर्ण करत तो सध्या बेळगावमध्ये पोहोचला आहे. येथील सायकलपट्टी ज्योतिबा जाधव यांनी भावेशचे स्वागत केले आणि स्वखर्चाने त्याचे सायकल रिपेरी करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भावेश सांगतात की तो गुजरातमधील सोमनाथ येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आहे आणि 2024 पासून सलग सायकलवर प्रवास करत आहे. या प्रवासाचा मुख्य उद्देश आरोग्य जाणीव, पर्यावरण जाणीव आणि स्वच्छ देशासाठी सायकलचा प्रचार करणे आहे. गेल्या 2 वर्षात त्यांनी विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि विविध संस्थांना भेटून सायकल चाक या चळवळीचा प्रचार केला आहे. सायकल चाक हा सजग आणि नियमित कृतीचा उपक्रम असून त्यातून दैनंदिन जीवनात सायकल संस्कृती निर्माण करणे हा त्यांचा प्रयत्न आहे. भावेश म्हणतात की त्यांचा प्रवास जलद गतीने धावण्याचा नाही तर अधिक सजग, अर्थपूर्ण आणि शांततामय जीवनाकडे मार्गदर्शन करणारा आहे. पुढील प्रवास गोवा, बेंगळूर, मंगळूर, केरळ किनारपट्टी आणि कन्याकुमारीपर्यंत असेल असे त्यांनी सांगितले. सीमावासियांनी एक कणखर नेता गमावला असून सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दीपक दळवी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केलेले प्रयत्न अविस्मरणीय असल्याचे येळ्ळूर मये समितीच्या शोकसभेत नमूद करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहून सीमा प्रश्न सोडवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले.
या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील होते, तर प्रारंभी दीपक दळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच अन्य दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध मान्यवरांनी दळवी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि मराठी जनतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. समारोपात वामनराव पाटील यांनी समस्त येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली असून या शोकसभेला अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील जनता कॉलनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये शुक्रवारी सायंकाळी भीषण रस्ता अपघात झाला. वॅगनार कारचा मागील टायर पंक्चर होऊन फुटल्यानं वळणाच्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यरगट्टी येथील 5 प्रवासी दांडेली येथील रिसॉर्टला भेट देण्यासाठी आले होते. गणेशगुडी येथे वॉटर ॲक्टिव्हिटी पूर्ण करून ते दांडेलीतील रिसॉर्टकडे परतत असताना सदर अपघात झाला. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल होऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. कागवाड तालुक्यातील जुगुळ गावामध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण आगीमध्ये 12 दुकाने जळून खाक झाली. इस्त्री दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 2 भावांनी प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळला, मात्र ते स्वतः जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठेतील इस्त्री दुकानात मध्यरात्री अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने शेजारील टपऱ्या व इतर दुकानांना वेढा घालत एकूण 12 दुकाने भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत पाणी व इतर साधनांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता वाढल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर अथणी, रायबाग आणि चिकोडी येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान आगीच्या विळख्यात सापडलेल्या जय जिनेंद्र हॉटेलमधील 2 गॅस सिलेंडर बाहेर काढण्यासाठी 2 भावांनी धाडसाने आगीमध्ये प्रवेश केला. त्यांनी सिलेंडर सुरक्षित बाहेर काढत संभाव्य स्फोट टाळला, मात्र या प्रयत्नात त्यांचे हात गंभीर भाजले गेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुमारे 50 वर्षांपासून सुरू असलेले जय जिनेंद्र हॉटेलही या आगीमध्ये पूर्णतः जळून खाक झाले. या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील कावळेवाडी गावामध्ये विकास कामे सुरू असली तरी गटारीचे बांधकाम अर्धवट राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या गटारी कचरा आणि सांडपाण्याने तुंबल्या असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मागील वर्षी सुरू झालेले बांधकाम अद्याप पूर्ण झाले नसून सांडपाणी अडवून ठेवल्यामुळे गटारी तुडुंब भरल्या आहेत. परिणामी पावसाळ्यात पाणी साचून राहतं व काही वेळा नाल्याचं पाणी थेट घरांमध्ये शिरतं, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून सुरू असलेल्या वळीव पावसाच्या पार्श्वभूमीवर काम तातडीने पूर्ण करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. मण्णूर गावातील स्मशानभूमी गावापासून 1.5 किलोमीटरवर असून अलीकडे खांदा देणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे अंत्ययात्रा सुलभ करण्यात अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ आणि जय जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन यांनी शवरथ वाहन बनवून अंतिम संस्कारासाठी गावाला प्रदान केले. रविवार दिनांक 22 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या शवरथ वाहनाचे स्वागत व पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक LK कालकुंद्री उपस्थित होते, तर शवरथ वाहन पूजन चेअरमन लक्ष्मण मंडोळकर आणि व्हाईस चेअरमन संदीप कदम यांच्या हस्ते पार पडले. संस्थेच्या वतीने हे वाहन देवस्की पंच अध्यक्ष मुकुंद तरळे, पंच मारुती चौगुले, अण्णाप्पा चौगुले, मारुती मंडोळकर, शिवाजी कालकुंद्री आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्ष DR शहापूरकर यांच्याकडे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात प्रास्ताविक मनोगत व्यवस्थापक महेश काकतकर यांनी केले, तर आभार आणि सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी पार पाडले. संस्थेचे सल्लागार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. उत्कर्ष महिला मंडळ आनंदनगर वडगाव यांनी सन 2026-27 ते सन 2029-30 या कालावधीमध्ये कामकाजासाठी नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळत्या अध्यक्षा सुनीता पाटील या उपस्थित होत्या.
महिला मंडळाच्या अध्यक्षपदी शुभांगी पाटील, उपाध्यक्षपदी चंदा घाडी, सचिवपदी शिवानी पाटील आणि खजिनदारपदी प्रेमा तम्मुचे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून हेमलता कानशिडे, सुनीता पाटील, विमल साळी, लीला तुळजाई, मंगल पाटील, स्मिता वेसने, वनिता पाटील, सुचेता पेंडसे, सुजाता चंदगडकर, वनिता गिंडे, सुमन कांदेकर, मंदाकिनी दावणे, शारदा मुरकुटे, सीमा जुवेकर, प्रतिमा पवार आणि दीपा सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे महिला मंडळाचे कार्यक्रम आणखी प्रभावी आणि सशक्त होण्याची अपेक्षा आहे. मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येऊन आगामी योजनांवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथे देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. मात्र काही पर्यटक मद्यपान करून बेफाम वेगाने वाहन चालवणे तसेच काही वाहनांची कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जोयडा आणि रामनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गणेशगुडी परिसरात वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पर्यटकांची तसेच राफ्टिंगसाठी बोटी वाहून नेणाऱ्या स्थानिक वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान अनेक वाहनांची कागदपत्रे अपूर्ण किंवा नियमबाह्य असल्याचं आढळून आलं. संबंधित वाहन चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा प्रकारची तपासणी सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जोयडा आणि रामनगर पोलिसांकडून देण्यात आली आहे. निपाणी महामार्ग स्वामी मळ्यानजीक सोमवारी सकाळी 8च्या सुमारास बेवारस मृतदेह आढळल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी निपाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या हवालदार हेमलता नाईक, प्रभू सिद्धांत गिमठ, बसवराज हिरेमठ तसेच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, नगरसेवक विजय ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर बेवारस मृतदेह अंदाजे 40 ते 45 वयोगटातील असून त्यांची ओळख पटवण्याचे काम निपाणी शहर पोलीस करत आहेत. बेळगावात सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांच्या बँक खात्यांचा ATM कार्ड आणि सिम कार्डचा गैरवापर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. CID कार्यालयाने बेळगावमधील 1400 संशयास्पद खात्यांची यादी जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द केली असून तपास युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की आतापर्यंत 3 प्रमुख प्रकरणे उघड झाली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. सायबर गुन्हेगार ग्रामीण भागातील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडतात आणि पासबुक, ATM व सिम कार्ड स्वतःकडे घेऊन देश-विदेशात फसवणुकीसाठी वापरतात. के रामराजन यांनी नागरिकांना इशारा दिला की आपले बँक खाते, ATM किंवा सिम कार्ड कुणालाही देणे हा गंभीर गुन्हा आहे आणि गैरव्यवहार झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. सध्या पोलीस या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत आणि नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहरातील आनंदवाडी शहापूर परिसरात रंगपंचमीनिमित्त कोणतीही पूर्व परवानगी न घेता मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. विकास मनोहर गवी आणि सुशांत विनोद शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
ज्यात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन स्पष्ट झाले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 292, 125, ध्वनी प्रदूषण नियम 2000 आणि कर्नाटक पोलीस कायदा 1963च्या कलम 109 नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे. आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना चेतावणी दिली की कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर किंवा साऊंड सिस्टीम वापरण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. मध्य पूर्वेतील वाढता तणाव कमी करण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की चर्चेच्या पार्श्वभूमीवर इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील कोणतेही हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. युद्ध 4थ्या आठवड्यात प्रवेश करत असताना हा तणाव कमी होण्याचा पहिला सार्वजनिक संकेत मानला जात आहे. दरम्यान इराणकडून अद्याप कोणत्याही अटी स्वीकारल्याचे संकेत मिळालेले नाहीत आणि औपचारिक चर्चेची पुष्टी देखील मिळालेली नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की गेल्या 2 दिवसात युनायटेड स्टेट्स आणि इराणमध्ये मध्य पूर्वेतील शत्रुत्व संपवण्याबाबत सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले की संरक्षण विभागाला दिलेले निर्देश चर्चेच्या यशावर अवलंबून असतील. या चर्चेचा उद्देश मध्य पूर्वेतील तणाव कमी करणे आणि दोन्ही देशांमध्ये शत्रुत्व समाप्त करणे हा आहे. 10वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जोयडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवेच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तिनाई घाटजवळील देवळी गावातील 8 ते 10 विद्यार्थी सायन्स विषयाच्या अतिरिक्त वर्गासाठी सकाळी तिनाई घाट येथील माध्यमिक शाळेमध्ये आले होते. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास ते रामनगर देवळी बसची वाट पाहत होते. मात्र बस फक्त तिनाई घाटपर्यंत आली आणि पुढे देवळीपर्यंत जाण्यास चालकाने नकार दिला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तब्बल 7 किलोमीटर पायपीट करून देवळी गाठावी लागली. परीक्षेच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिकांनी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी योग्य ती व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.